नमस्कार. मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण सुप्रियाताई यांच्या शाही फोडणी किचनमधील घरच्या घरी डाळींपासून चविष्ट अशा भाज्या कशा बनवायच्या ते पाहूयात. पावसाळ्यांमध्ये भाज्यांचा प्रश्नच असतो, काय बनवायचं हा प्रश्न पडतो आणि पालेभाज्या तर बिलकुल खायची इच्छाच होत नाही. तर मग अशा वेळी काय करायचं, तर इथे पहा, आज मी बनवणार आहे अशा 4 भाज्या त्या तुम्हाला रोजच्या जेवणात तुम्ही बनवू शकाल. तर इथे पहा, मी मूग घेतलेले आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मुगाच्या डाळी बनवायची आहे. त्यासाठी मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवून घेणार आहे. कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे, मोहरी आणि थोडं लसूण जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे मिरची, लाल किंवा हिरव्या मिरची तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर टाकायची आहे ही आपली जी मुगाची डाळ असते, त्याला धुवून घेतलेली होती मी, ती टाकून द्यायची आहे. थोडी परतून घ्यायची आहे. त्यानंतर टाकायचं आहे मीठ आणि जास्त काही मसाला ॲड करायची गरज नाही आहे, कारण या भाज्यांना असाच खूप छान लागतात. तर इथे पहा, पाणी टाकून दिलेलं आहे मी आणि 1 वाटी मुगाची डाळ होती, तर मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि कुकर इथे लावून दिलेला आहे. 3 ते 4 शिट्ट्या छान होऊ द्यायच्या. त्यानंतर इथे भाजी एकदम रेडी आहे. याला हवं तसं तुम्ही पातळ घट्ट करू शकता पाणी टाकून आणि भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर इथे पहा, मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे हिंग. सगळ्यात शेवटी हिंग टाकल्याने काय होतं, त्याची चव छान लागते आणि तेलामध्ये जर टाकलं तर हिंगाची चव लागत नाही. त्यानंतर इथे करायचे आपल्याला मटकी. आता मटकी पहा, मी छानपैकी अशी त्याला भिजवून मोड आणून घेतलेली होती. त्यानंतर कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या काढलेल्या आहे. जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, तर मटकी एकदम जास्त शिजून जाईल. त्यानंतर इथे मी कांदा, लसूण, टमाटर आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं किंवा ओलं खोबरं घेऊ शकता. त्यानंतर मिक्सरला हे मी लावून दिलेलं आहे आणि पेस्ट बनवून घेतलेली आहे. जेणेकरून कसं असतं की कांदा, टमाटर हे बारीक कापून टाकण्यापेक्षा आणि सकाळच्या वेळेत कसं घाई असते, त्यामुळे वेळ जाण्यापेक्षा पटकन मिक्सरला फिरवून घेतलं की ते बारीक झालं की पटकन ते शिजायला मोकळं होऊन जातं. त्यामुळे मी असंच घाईच्या वेळेस तर असंच करते, पेस्ट बनवून घेते. आता इथे एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर जिरं मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर हे वाटण टाकून द्यायचं आहे आणि वाटण टाकून झालं की मग इथे टाकायचे आहे आपल्याला थोडीशी हळद. वाटण छान परतून घ्यायचं पहिले, थोडंसं असं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर हळद, त्यानंतर हवं तसं तिखट टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला ही जी सगळं टाकलेली साहित्य होतं त्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की मग यामध्ये ही जी मोठ आहे वाफवून घेतलेली ही टाकायची आहे. आणि मोठ किंवा तुम्ही मटकी म्हणू शकता आणि याला बस थोडंसं 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे मीठ टाकून आणि आपली जी मटकी आहे ती एकदम रेडी आहे. तर याप्रमाणे तुम्ही ही पण एक भाजी आहे जी सकाळच्या वेळेत तुम्ही किंवा संध्याकाळी पण घाईघाईने करू शकता. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 मिनिटात आपली ही भाजी एकदम रेडी आहे. नंतर आपल्याला बनवायची आहे सांडग्याची भाजी. आता इथे भरपूर जण सांडगे पण म्हणतात किंवा मुगाच्या वड्या असं पण म्हणतात. तर या आपण उन्हाळ्यात बनवून ठेवलेल्या होत्या. याची रेसिपी मी तुम्हाला सगळ्यात लास्टमध्ये देईलच, पण आता पावसाळा लागला त्यामुळे तुम्ही हे करू शकणार नाही, पण रेसिपी बघून घ्या. त्यानंतर इथे पहा, सांडगे घेतलेले आहे. त्याला छानपैकी असं मी खलबत्तामध्ये असं जाडसर छान कुटून घेतलेलं आहे या पद्धतीने. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. थोडंसं तेल तापलं की आपल्याला टाकायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा भरपूर टाकायचा आहे. या भाजीमध्ये भरपूर कांदा खूप टेस्टी लागतो आणि कांदा टाकला की अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर कढीपत्ता थोडा टाकायचा आहे आणि याला छान थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे हळद. त्यानंतर तिखट टाकायचं आहे. तिखट थोडं जास्तच टाकायचं या भाजीला, कारण ही भाजी तिखट असलेली छान लागते.
ते परतून झालं की मग टाकायचे आहे आपल्याला हे सांडगे जे बारीक करून घेतलेले होते ते टाकायचे आहे. त्याला पण छान परतवून घ्यायचं आहे. परतून म्हणजे थोडंसं असं क्रिस्पी होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. मग टाकायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे कोमट पाणी. कोमट पाणी आपल्याला एकदम कढईभर नाही टाकायचं आहे, बस जे सांडगे आपलेले होते ना ते थोडे भिजेल एवढंच टाकायचं आहे पहिले पाणी आणि मीडियम फ्लेवर याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. इथे पहा मी पाणी टाकून घेतलेलं होतं आणि मीडियम फ्लेमवर ही भाजी अर्धी शिजलेली आहे. आता परत मी थोडं पाणी अजून टाकून घेते आणि त्यानंतर अजून 2-3 मिनिट याला झाकून ठेवते. आता ही भाजी पातळ हवी की घट्ट ते तुमच्यावर आहे. तुम्हाला जर थोडं यामध्ये रस्सा हवा असेल तर थोडं पाणी जास्त घालवू शकता. तर याप्रमाणे आपली तिसरी भाजी पण रेडी आहे. पावसाळ्यात काहीही नसलं तरी तुम्ही या घरगुती भाज्या करून टिफिनवर किंवा घरी पण तुम्ही खाऊ शकता. आता आपण बनवणार आहे चौथी भाजी आणि इथे परत मी कढई ठेवलेली आहे. त्यानंतर इथे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये टाकलेलं आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे. त्यामध्ये थोडासा लसूण अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे आणि मग टाकलेली हळद आणि तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर थोडी धनेपूड टाकलेली आहे. याला छान असं परतवून घ्यायचं 1-2 मिनिट आणि 2 मिनिट परतवून झाले की जे उकडलेले चणे होते हे मी रात्रभर भिजू घातलेले होते आणि 2 ते 3 शिट्ट्या घालून उकळून घेतलेले होते कुकरमध्ये. त्यानंतर टाकायचे आहे चणे आणि मीठ टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे पाणी एक तर तुम्ही हे पण घेऊ शकता किंवा आपण चणे ज्यामध्ये शिजवतो ते पाणी उरतं तेच यूज करते मी, तर तेच पाणी टाकायचं आहे आणि या प्रकारे मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. मंद आचेवर छान होऊ द्यायचं, मधून चेक करत राहायचं. आणि चणे तर आपले ऑलरेडी शिजलेलेच आहे त्यामुळे असे खूप काही शिजवायची गरज नाही. पण आता इथे तुम्हाला पातळ हवं का घट्ट त्यानुसार तुम्ही ती भाजी थोडी शिजू द्या आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर कशा वाटल्या तुम्हाला या भाज्यांची रेसिपी आणि पावसाळ्यात तुम्ही या भाज्या बनवू शकता. चला तर मग आता सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बघत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया.